आता भाजी तयार. आपण आता ती वाढून घेतो आहे. आज आपल्याला मटणाची भाजी करायची आहे. त्यासाठी मी मटण 4-5 वेळेस धुवून घेतलंय आणि त्यासाठी लागणारे साहित्य: कांदा, कोथिंबीर, आलं लसूण पेस्ट. आपल्याला गॅस पेटून घ्यायचा आहे. त्याच्यावर कुकर ठेवायचा आहे. आता कुकर आहे ना गरम झालाय. त्याच्यामध्ये 2-3 डाव तेल टाकायचं. तेल थोडं जास्तच टाकायचं. कसं नॉनव्हेजला तेल जास्त लागतं. आता आपलं तेल गरम झालंय. आपल्या त्याच्यामध्ये कांदा टाकायचा. कांदा व्यवस्थित घालून घ्यायचा. तो लवकर लाल होण्यासाठी आपल्याला थोडंसं त्यात चिमूटभर मीठ टाकायचं. कांदा आता आपला लाल झालाय. त्याच्यात आलं लसूण पेस्ट टाकायची. कोथिंबीर टाकून द्यायची. ते चांगलं मिक्स करून घ्यायचं. आता आपल्याला अर्धा चमचा हळद टाकायची. ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आता आपल्याला त्याच्यामध्ये मटण टाकायचं. ते व्यवस्थित घालून घ्यायचं. मटण चांगलं मिक्स करून घ्यायचं. मटण मिक्स चांगलं झालं का त्याच्यामध्ये आपले 2 ते 3 चमचे, छोटे चमचे, मोठा लेणे चमचे, छोटे चमचे, आपले 3 चमचे मीठ टाकायचं. हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. मटण वाफळतंय तोपर्यंत आपण गरम पाणी करायला ठेवू. आपल्याला मटणामध्ये गरम पाणी करून टाकायचंय. आता आपलं पाणी गरम झालंय. मध्ये टाकायचंय आणि कुकर लावून घ्यायचं. 2 ते 4 शिट्ट्या होऊन द्यायच्या. मटण लवकर शिजत नाही, त्याच्यामुळे आपण 4 शिट्ट्या घेणार आहे. आपलं मटण शिजतंय ना तोपर्यंत आपण मसाला भाजून घेऊ. गॅस पेटवला आहे आणि त्याच्यावर तवा ठेवला. आपला आता त्याच्यावर तवा गरम झालाय आपला. आपण आता त्याच्यावर कांदा भाजायला टाकून देऊ. कांद्यामध्ये आपण थोडंसं तेल टाकू म्हणजे लवकर भाजेल. आपल्याला मटणाची काळी भाजी करायची. त्यासाठी कांदा घेतलाय. तो मी तव्यावर भाजून घेतलेला आहे. तो चांगल्या प्रकारे आता भाजला आहे. आणि आपल्याला त्यासाठी लागणारे साहित्य: हिरवी मिरची, कोथिंबीर, आलं लसूण, खोबरं, हावरी, धणे, खडा मसाला, मटण मसाला. आता आपला कांदा चांगला भाजून झाला बघा, काळा झालाय मस्त. आता तो मी प्लेटीमध्ये काढून घेते. त्यानंतर आपल्याला 1 डाव तेल टाकायचं आहे. खोबरं भाजून घ्यायचं आहे आपल्याला. खोबरं आपलं बघा लालसर भाजून झालंय. आता आपल्याला त्याच्यामध्ये परत आता हावरी, धणे, खडा मसाला टाकून द्यायचा पूर्ण. आपल्याला हावरी, धणे, खडा मसाला छानसा भाजून झाला आहे. आता आपल्याला त्याच्यामध्ये हिरवी मिरची टाकायची. ती पण छान अशी भाजून घ्यायची. हिरवी मिरचीवर आपल्या भाजीला छान चव येते. चांगली भाजून घ्यायची ती मिरची बघा छान भाजून झाली आहे. आता परत आपल्याला आलं लसूण टाकायचं. आलं लसूण पण भाजून घ्यायचं.
आलं लसूण पण भाजून झाले. आता सगळा मसाला आपल्याला मिक्स करून घ्यायचा. तो कांदा भाजून घेतला होता ना, त्याच्यामध्ये हा मसाला मिक्स करून घ्यायचा सगळा. मी तो प्लेटमध्ये काढते. नंतर कोथिंबीर आहे ना सगळी तव्याला हे करून घ्यायची, परतून घ्यायची कोथिंबीर, पण काही प्रॉब्लेम नाही, व्यवस्थित होते अजून भाजी. आपला मसाला आता सगळा भाजून झालाय. आता तो थंड करायला ठेवलाय. तो गरम गरम मिक्सरमधून काढायचा नाही, थंड झाल्यावरच काढायचा. थंड झालाय तो आता मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकते. मसाला आता बारीक करून घेते. मसाला अजून थोडासा बारीक व्हायचा राहिला आहे. आपलं त्यासाठी पाणी टाकावं लागेल. थोडं पाणी टाकायचं, तो बारीक करून घ्यायचा. आपला मसाला आता बारीक झाला आहे. आपल्याला कोथिंबीर आधी टाकायची नाही, दळताना सगळ्यात शेवट टाकायची. आता मी कोथिंबीर टाकली, परत मिक्सर लावून घेते. हे बघा आपला मसाला बारीक झाला आहे बघा, मस्तपैकी छान झाला आहे. आता आपल्याला भाजी बनवायची आहे. गॅस पेटवते. आता त्याच्यावर पातेलं ठेवते. पातेलं गरम व्हायला ठेवलं आहे. पातेलं आता गरम झालं आहे. त्याच्यात 3 ते 4 डाव तेल टाकायचं. कसं मटणाच्या भाजीला तेल जास्त असलं का आणखी चवदार लागतं ती भाजी. आता आपल्याला त्याच्यामध्ये लाल तिखट टाकायचं आहे. हळद टाकायची. आपण मसाला केला ना तो काळा वाटून घेतलेला, तो टाकायचा आहे. आता ते चांगलं मिक्स करून घ्यायचं आपल्याला मसाला. त्याला तेल सुटेपर्यंत चांगलं परतून द्यायचं. अजून काही तेल सुटलेलं नाही आहे, तेल सुटेपर्यंत परतून द्यायचं. मसाला बघा आता छानपैकी तेल सुटलेलं आहे, छान परतला आहे मसाला. आता आपल्याला त्याच्यामध्ये मटण टाकायचं आहे. आपलं आता मटण शिजलं आहे. मी 4 ते 5 शिट्ट्या घेतल्या होत्या, मस्तपैकी शिजलं आहे. आता आपल्याला ते मसाल्यामध्ये टाकायचं आहे. आता मी मटण टाकते त्याच्यामध्ये. भाजीला चांगली उकळी आली, मटणाचा मसाला शेवट टाकायचा उकळी आल्यावर, आणि आपल्याला चवीप्रमाणे मीठ टाकायचं. ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आता भाजी तयार. आपण आता ती वाढून घेतो आहे. आता आपल्याला मटणाच्या भाजीवर बाजरीची भाकर, कांदा, लिंबू, मस्तपैकी बघा. कशी वाटली तुम्हाला मटणाची भाजी? तुम्ही घरी नक्की ट्राय करून पहा. मला कमेंटमध्ये कळवा. लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, सबस्क्राईब करा.